त्याला ना पोहे आणि उपीट त्या व्यतिरिक्त दुसरं काही करताच येत नाही. उमा आत्या इकडे होती तेव्हा तरी वेगळं वेगळं काहीतरी खायला करायची. आणि माझ्या होणाऱ्या सासूबाई त्या तर काही कामाच्याच नाही. इकडे यांचं टेन्शन आणि तिकडे मेघना आंटींचं. मला कंटाळा आलाय जायचा. नाही गेले तर उगाच तेवढीच गोष्ट ती धरून राहतील आणि कधी मला अडचणीत आणतील काही सांगता येत नाही. ती ताईची कशी मेली हे सगळ्यांना सांगून टाकतील त्या. मग मी या घराचं नाही तर जेलचा उंबारठा ओलांडत असेल. नाही नाही, मला मेघना आंटींचं ऐकावंच लागेल. पण त्या उमा आत्याच्या पूजेत कसं विघ्न आणू मी? काय करू शकते काहीच सुचत नाही. इकडे आल्यापासून ना नुसतं कात्रीत सापडल्यासारखं झालं. चारू, ए चारू, चारू, हे बघ आम्ही पूजेला जाऊन येतोय. तुझ्यासाठी उपीट केलंय, त्या आठवणीने खा. खा नक्की. बास, आता उमा आत्याची पूजा नाही होऊ शकत. वा, तशी स्मार्ट आहेस तू चारू. दिसते झाली. अशी चाललीस तू पूजेला हात हलवत? हो, दुसरा काय नेऊचा असता? हा, याच गुंडाळूचा असता ना वड्याच्या झाडात. दुसरा काय वया? हा, हे बाय माझे लाली, हे सुतळ घेऊन चाललीस? नशीब दोरखंड नाही घेतलंस. तुमका काय त्याचा? का मी काय पण करेन. अगं तसं नाही ग लाले, म्हणजे एवढी वर्ष पूजा करतेस पण वडाची पूजा कशी करतात हे अजून तुला माहिती नाही. अगं जाऊ दे बंधू, हा माझे गिव इट टू मी. या घ्या, हे घे. या काय या? घे बाय म्हणजे या सगळं तुम्ही आणलास? अगं तू घे ना, घ्यायचं काम कर. हो, तुम्ही तर म्हणालास की मी मदत करणार नाही म्हणाल. हा म्हणजे ऍक्च्युली मदत करणार नव्हतंच तुला, पण मला काळजी आहे ना ग. हा, माझी ना? तुझी नाही ग, माझ्या जीवाची. हो, कुणी केला या सांगा नक्की. ए लाली, नको ते प्रश्न विचारू नकोस. घे ना घे ना घे ना लाली. झालं ना तुला हवंय तसं घे. लालिताई, चला निघूयात. हो मंजू, तुझ्या पण ताटात तास सामान दिसतं, जा माझ्या ताटात. हा, लालिताई, हेच सामान असणार ना जे पूजेला लागतं. काय तुम्ही? नाही नाही, दोघींची ताटा पण सारखीच असत. हा नाही, ह्या सगळ्या जर का तिकडून त्या मांगरातून आणला असतात ना तर माका नको या सगळ्या आधीच सांगताय. हा, मी ना या सुतळ गुंडाळून पूजा करेन वडाची, पण ना कुणाचे उपकार घेणार नाही. हा, आधीच सांगताय. ताई, उगा सुतावरून स्वर्ग काढू नकोस. हा अगं, या सगळं मी आणलंय. आता एवढा तर मी तुमच्यासाठी करूच शकता. या हा काय, मग ठीक आहे. हे घ्या. अरे गे बा माझे चारू, वा 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 वा, छान दिसतेस. तू पण चाललीस पूजेला? अरे असं कसं? ही पूजा फक्त लग्न झालेल्या बायकाच करतात ना? यांचं अजून कशातच काही नाहीये.
हे पण ओवी मला जाताना दिसली आहे तिकडे. पण ओवीची ना गोष्टच वेगळी असते. तिला ना आपल्या घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अप्रूप आहे. हो, पण ती ना असं उगाचच दाखवायला नाही करत ती, है ना बंधू? होय तर एकदम खरा बोलला ना तुम्ही भाऊजी. आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे काय की तिच्यावर ना उमा वहिनीचे संस्कार आहेत. हा. आणि आमची ओवी कशी जा करता ना ते मनापासून करता, असं काय मनात ठेवून बिवून काय करत ना. म्हणजे त्या मी पण येते. तू म्हणजे काय, मी येणारच आहे. मी नाही आले तर कसं होणार. अगं मी तर उपवास पण केलाय. हो, आणि हे माझं आधीच ठरलं होतं. अगं चारू, पण तू तर आता अगं हो, तू मला म्हणालीस, पण मी उपीट खाल्लंच नाही. हवं तर तू जाऊन बघ ना आतमध्ये, सगळं आहे तसंच आहे. बरं बरं. काय तू उपास केलास? चल काहीतरी. अगं मला किचन मध्ये ना असा एक वेगळा सुगंध येत होता ना. हो, माका टोमणे मारून झाले, आता ती का कशात टोमणे मारतास? हा, होणारी सून हाती आपली, कळला काय? बरा चारू, मी काय म्हणतोय, ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. हा, तू चल पूजा करू.